नमस्कार मंडळी, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा अद्भुत उपायाबद्दल जो फक्त एक मूठ दे आणि तुमचं नशीब बदलू शकतो. 12 एप्रिल, चैत्र पौर्णिमा. एक पवित्र रात्र जिथे चंद्र पूर्ण तेजाने झळकतो आणि आपल्याला सकारात्मकतेच्या प्रकाशात न्हालवतो. आणि या शुभ रात्री जर तुम्ही एक मूठ दे योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी फेकले तर तुमच्या जीवनात अशी समृद्धी येईल की तुमचाही विश्वास बसणार नाही. पैसा, शांती, समाधान, स्थैर्य हे सर्व काही तुमच्या आयुष्यात ओघाने येऊ लागेल. पण हे कधी करावं, कसं करावं, कुठे आणि कोणत्या नियमांनी, आणि कधी करू नये? चला जाणून घेऊया या अद्भुत उपायामागचं रहस्य. 1. चैत्र पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. चैत्र पौर्णिमा ही हिंदू पंचांगातील पहिल्या महिन्याची पौर्णिमा असून अत्यंत पवित्र मानली जाते. हीच ती तिथी आहे ज्या दिवशी भगवान हनुमानाचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. हा दिवस धार्मिक, आध्यात्मिक आणि साधनेच्या दृष्टीने विशेष फलदायी मानला जातो. याच दिवशी गंगामातेला पृथ्वीवर अवतरण्याची सुरुवात झाल्याचंही मानलं जातं. त्यामुळे गंगेच्या तीरावर केलेली पूजा किंवा स्नान याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी केलेले व्रत, दान आणि जप फार मोठे पुण्य मिळवून देतात, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. चैत्र पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव अत्यंत प्रबळ असतो, त्यामुळे या दिवशी मानसिक आणि आध्यात्मिक साधना करणे उपयुक्त ठरते. अनेक साधक या दिवशी ध्यान, मंत्रजप किंवा उपवास करून स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करतात. संपूर्ण चंद्रकला प्रकट झाल्यामुळे मन अधिक जागरूक, संवेदनशील आणि ग्रहणक्षम बनते. याच क्षणी जर काही सकारात्मक विचार किंवा इच्छेचा निर्धार केला तर तो लवकर पूर्ण होतो, असं मानलं जातं. यामुळेच हा दिवस संकल्प, साधना आणि मनोवांछित फलप्राप्तीसाठी उत्तम मानला जातो. या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन पूजा करणे, दान करणे किंवा कुठल्याही प्रकारची शुभक्रिया करणे विशेष फलदायी मानले जाते. अनेक लोक या दिवशी व्रत करून संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन भजन पूजन करतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या तिथीला प्रारंभ, जागृती आणि विशुद्धीचा दिवस मानले जाते. त्यामुळे नवीन आरंभ करायचा असेल, मग तो एखादा उपक्रम असो, व्यवसाय असो किंवा वैयक्तिक जीवनातील निर्णय असो, तर तो या दिवशी घेणे शुभ ठरते. चैत्र पौर्णिमा हे केवळ एक दिवस नसून तो एक ऊर्जायुक्त क्षण असतो, जो जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची संधी देतो. 2. धे, कोथिंबीर बिया. समृद्धीचे प्रतीक धे म्हणजे कोथिंबीरची बियाणं आणि आयुर्वेदापासून धार्मिक परंपरेपर्यंत याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. धे केवळ मसाल्याचा घटक म्हणून वापरता त्याला अनेक पूजाविधीमध्ये स्थान दिलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून धे ही बीज असून बीज म्हणजेच सर्जन शक्ती, वाढ आणि फलप्राप्तीचं प्रतीक. त्यामुळे धे हे समृद्धीचं चिन्ह मानलं जातं. अनेक घरांमध्ये तिजोरी, देवघर किंवा अन्नधान्य साठवणुकीच्या ठिकाणी धण्याची पुडी ठेवली जाते, जी लक्ष्मीला आकर्षित करत असल्याचं मानलं जातं. धण्यांचा सुवास मनाला प्रसन्न करणारा असतो आणि तो शरीरात थंडावा निर्माण करतो. म्हणूनच धार्मिक विधीमध्ये धण्याचं पाणी किंवा धणे टाकलेलं तूप दिव्यांमध्ये वापरणं शुभ मानलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी धणे फेकण्याची परंपरा याच ऊर्जेच्या शुद्धीकरणाच्या तत्वाशी निगडीत आहे. धणे म्हणजे उत्पत्ती, मग ती आर्थिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असो. त्यामुळे या बियांना समृद्धीचा प्रतीक मानणं हे फक्त धार्मिक समज नाही, तर त्यामागे विज्ञान आणि ऊर्जेचं विश्लेषणही आहे. धणे हे जमिनीत पडल्यावर अंकुर फुटवतात आणि तेच संकेत आपल्या जीवनातही लागू होतो. ज्यांना आपण योग्य वेळी योग्य भावनेने टाकतो, ते पुढे जाऊन फळ देतात.
पौर्णिमेच्या दिवशी हे धणे विशेष जागी फेकले की तो त्याग किंवा विनंती असते की जीवनात काहीतरी नवीन रुजवायचं आहे. या बियांमधून केवळ झाड नाही तर इच्छांची पूर्णता निर्माण होते असं मानलं जातं. म्हणूनच धणे केवळ पदार्थ नसून जीवनातील भरभराटीचं आणि शुभशक्तींचं प्रतीक म्हणून पूजले जातात. 3. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा आणि चंद्राचा प्रभाव. पौर्णिमा ही पूर्ण चंद्राची रात्र असते, ज्यावेळी चंद्र आपल्या संपूर्ण तेजाने आकाशात प्रकाशमान असतो. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक ग्रह मानले जाते, म्हणजेच आपल्या भावना, विचार, इच्छाशक्ती आणि मानसिक स्थिरता यावर चंद्राचा प्रभाव असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे कंपन अत्यंत तीव्र असतात, ज्याचा थेट परिणाम आपल्या मनःस्थितीवर आणि निर्णयक्षमतेवर होतो. म्हणूनच या दिवशी चंद्राशी संबंधित उपासना, ध्यानधारणा आणि मानसिक शुद्धीकरण फायदेशीर ठरतं. या दिवशी केलेली कुठलीही क्रिया जसे की ध्यान, उपाय, संकल्प हे दीर्घकाळपर्यंत प्रभावी राहतात असं मानलं जातं. पौर्णिमा ही आपल्या अंतर्मनाच्या स्वच्छतेसाठी योग्य वेळ आहे. धणे फेकण्याचा उपाय सुद्धा याच कालखंडात केल्यास त्याचा परिणाम मनाच्या खोल स्तरांवर होतो. चंद्राच्या प्रभावामुळे मन अधिक ग्रहणशील बनतं आणि आपले इच्छाविचार अधिक शक्तिशाली ठरतात. त्यामुळे जेव्हा आपण समृद्धी किंवा शांती यासारख्या भावना धणे फेकताना मनात ठेवतो, तेव्हा त्या शक्तिशाली कंपनांमुळे त्या इच्छांना दिशा मिळते. चंद्राच्या कलांचा आणि आपल्या आयुष्यातील घटनांचा थेट संबंध असतो. पौर्णिमा ही त्या परिपूर्णतेचं प्रतीक असते, जेव्हा एखाद्या गोष्टीचा उच्चतम बिंदू येतो. त्यामुळे आयुष्यात बदल घडवायचा असेल तर या दिवशी केलेला उपाय, जप, व्रत किंवा पूजन अधिक प्रभावी ठरतो. धणे फेकण्याच्या निमित्ताने जर आपलं मन स्थिर, प्रार्थनायुक्त आणि सकारात्मक असेल तर चंद्राच्या तेजाचा लाभ तुमच्या मानसिक, भावनिक आणि आर्थिक स्तरांवर होतो आणि त्याचा अनुभव अनेक लोक घेत आले आहेत. 4. उपाय कसा करावा? चैत्र पौर्णिमेच्या दिवशी धणे फेकण्याचा उपाय अत्यंत सोपा पण श्रद्धायुक्त पद्धतीने करणे आवश्यक असते. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र वस्त्र धारण करावं. नंतर एक मूठ धणे एका स्वच्छ कागदात किंवा पांढऱ्या कापडात ठेवावेत. या धण्यांवर मनोमन प्रार्थना करत आपल्या इच्छा किंवा अडचणी व्यक्त कराव्यात. त्यानंतर ते धणे जवळच्या नदीत, झाडाच्या मुळाशी किंवा एखाद्या देवळाजवळ नेऊन फेकावेत. त्यावेळी मनात मी या अडचणी दूर करत आहे किंवा समृद्धी आणि शांती माझ्या जीवनात येऊ दे असे संकल्प करावेत. धणे फेकताना शक्यतो संध्याकाळची वेळ योग्य मानली जाते, कारण त्या वेळी चंद्राचं तेज आणि ऊर्जेचं प्रमाण जास्त असतं. ही प्रक्रिया शांत चित्ताने आणि एकाग्रतेने केली पाहिजे. उपाय करताना कोणी बघतोय की नाही किंवा दुसरे काय म्हणतील याची चिंता न करता फक्त आपल्या श्रद्धेवर लक्ष केंद्रित करावं. काही जण यावेळी श्री लक्ष्म्यै नमः किंवा श्री हरी क्ली महालक्ष्म्यै नमः यासारखा जप करत असतात, ज्यामुळे ऊर्जा अधिक केंद्रित होते. उपाय केल्यानंतर त्या जागेपासून थेट घरी परतावं आणि मागे वळून पाहू नये. हे मनोवैज्ञानिकदृष्ट्या देखील प्रभावी असतं, कारण जेव्हा आपण मागे वळून पाहत नाही तेव्हा ती कृती पूर्णत्वास गेली असा भाव मनात तयार होतो. अशा प्रकारे हा उपाय मनाला एका विशिष्ट ऊर्जेच्या मार्गावर नेतो. हे केवळ भौतिक समृद्धीसाठी नव्हे तर मानसिक समाधान आणि भावनिक शांती मिळवण्यासाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे हे केवळ एक उपासना नसून अंतर्मनात आशेचे बीज पेरण्याचा एक सकारात्मक मार्ग आहे. 5. सातत्य आणि श्रद्धा याचे महत्त्व. कोणताही उपाय करताना त्याच्या मागे श्रद्धा आणि सातत्य असणे हे अत्यंत आवश्यक आहे. एखादी कृती केवळ एकदा केल्याने ती लगेच फलदायी होईलच असं नाही, कारण जीवनात स्थायिक परिणाम मिळण्यासाठी तुमचा संकल्पही स्थिर हवा लागतो.
जेव्हा आपण एका उपायामागे सातत्याने प्रयत्न करतो, दर पौर्णिमेला, दर शुक्रवारी किंवा नियमित वेळेनुसार, तेव्हा त्या ऊर्जेमध्ये सातत्य निर्माण होतं आणि ती सकारात्मकता आपल्या जीवनावर प्रभाव टाकू लागते. श्रद्धा आणि सातत्य म्हणजेच यशाचं बीज आणि त्याचं नियमित सिंचन. श्रद्धा म्हणजे केवळ अंधानुकरण नव्हे, तर विश्वासाने केलेली कृती. जर तुमच्या मनात हे काही उपयोगाचं नाही असा विचार असेल, तर कोणताही उपाय प्रभावी ठरणार नाही. पण जर मनापासून तुमचा विश्वास असेल की हे माझ्या जीवनात बदल घडवेल, तर ती भावना स्वतःच एक ऊर्जेचं स्रोत बनते. याच श्रद्धेचा आधार घेऊन अनेक लोक धर्म, उपाय, मंत्रजप किंवा ध्यान यांतून चमत्कारिक बदल अनुभवले आहेत. कारण श्रद्धेनेच अंतर्मन जागृत होतं आणि जेव्हा मन जागृत होतं, तेव्हाच खरे बदल घडू शकतात. सातत्य म्हणजे श्रद्धेला कृतीत आणण्याचं माध्यम. तुम्ही कितीही विश्वास ठेवला तरीही तो कृतीत उतरला नाही, तर त्याला अर्थ उरत नाही. दर महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी शांत चित्ताने एक मूठ ध्येय फेकणं ही एक सोपी पण शक्तिशाली सवय होऊ शकते. आणि जिथे सवय असते, तिथे शक्ती निर्माण होते. या सातत्यातूनच त्या धण्याचं बीज तुमच्या जीवनात अंकुरतं, फुलतं आणि एक दिवस त्याचं फळही मिळतं. त्यामुळे श्रद्धा आणि सातत्य हेच कोणत्याही उपायाच्या यशस्वीतेचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. 6. नकारात्मक ऊर्जा दूर करणे. आपल्या आजूबाजूला सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा सतत फिरत असते. काही वेळा आपल्याला वाटते की सगळं काही ठीक आहे, परंतु तरीही कामांमध्ये अडथळे येत आहेत, घरात सतत भांडणं होत आहेत, मन बेचैन आहे. अशावेळी हे लक्षण नकारात्मक ऊर्जेचे असते. पौर्णिमेच्या दिवशी ध्येय फेकण्याचा उपाय हा या नकारात्मकतेला दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो. कारण ध्येय हे पवित्र, सौम्य आणि ऊर्जावान बीज म्हणून ओळखले जातात, ज्यामध्ये पर्यावरण शुद्ध करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. विशेषतः चैत्र पौर्णिमा, जिच्यावर चंद्राची पूर्ण शक्ती असते, त्या दिवशी हे बीज वापरले गेले तर ते चंद्राच्या सत्वाशी एकरूप होऊन वातावरणातील अशुभ शक्तींना नष्ट करते. ध्येय फेकण्याची क्रिया ही केवळ एक धार्मिक कृती नसून एक प्रकारचा ऊर्जात्मक शुद्धीकरण विधी मानला जातो. यातून व्यक्तीचा भावनिक आणि मानसिक भार हलका होतो. या प्रक्रियेमध्ये मनोमन प्रार्थना केल्याने आपल्या आत साठून राहिलेला तणाव, भीती, अपराधगंड यांसारख्या भावना हळूहळू कमी होतात. जबाबदारी, नैराश्य किंवा नकारात्मक अनुभवांनी ग्रासलेल्या लोकांसाठी हा उपाय शांतता आणि मानसिक विश्रांती मिळवण्याचा मार्ग ठरतो. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस, जेव्हा चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो, तेव्हा ध्येय फेकताना सकारात्मक विचार करून स्वतःला मनोबल देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शरीरात जर नकारात्मक ऊर्जा साठली असेल, तर तिचा परिणाम आरोग्य, वैयक्तिक संबंध आणि आर्थिक स्थितीवरही होतो. ही ऊर्जा घरात सतत तणावाचे वातावरण निर्माण करते. ध्येय फेकणे म्हणजे एक प्रकारे आपल्या दुःखांचा, अडथळ्यांचा त्याग करणे आणि त्या जागी नवीन आशेची, समृद्धीची बीजे पेरणे. त्यामुळे घरातील नकारात्मकतेच्या जागी सकारात्मक ऊर्जा रुजते. जेव्हा मन हलकं होतं, तेव्हा त्याचे प्रतिबिंब आपल्या कृतींवरही पडते आणि हळूहळू जीवनात सुधारणा जाणवू लागते. यासाठी श्रद्धा, संयम आणि नियमितता अत्यंत महत्त्वाची असते. 7. घरात ध्येय ठेवण्याचे फायदे. ध्येय घरात ठेवण्याची परंपरा ही शतकानुशतके चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळात आजी-आजोबा घरात एका कपाटात तांदूळ, मोहरी, ध्येय आणि मिठासारख्या गोष्टी ठेवीत आणि त्या जागेला लक्ष्मीचं स्थान मानत. आजही जर आपण शुद्ध ध्येय कपाटात, तिजोरीत किंवा देवघरात ठेवले, तर ते घरात सकारात्मक कंपन वाढवतात. कारण ध्येय हे बीज स्वरूपात असल्यामुळे त्यामध्ये निर्माणाची, वाढीची आणि फलप्राप्तीची ऊर्जा असते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहता,
बीजांमध्ये ब्रह्माची शक्ती दडलेली मानली जाते. म्हणूनच धणे हे फक्त मसाला नसून ऊर्जा संग्राहक मानले जातात. घरात धणे ठेवल्यामुळे आर्थिक स्थैर्य टिकून राहते असे अनेक धार्मिक ग्रंथ आणि स्थानिक परंपरा सांगतात. काही घरांमध्ये देवघरात धण्याची पुडी कायम असते, ज्यावर दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला केवळ पाणी शिंपडले जाते. अशा पद्धतीने धण्यांवर ध्यान केंद्रित केल्याने आणि त्यांना पूजेत स्थान दिल्याने घरातील कर्जबाजारीपणा, खर्चाची बेशिस्त आणि धनसंपत्तीवरचा अपशकुन कमी होतो, असा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे. हे केवळ मानसिक समज नाही, तर त्यामागे विशिष्ट ऊर्जेचे विज्ञान आणि मानसिक एकाग्रतेचे तत्व आहे. याशिवाय धणे घरात ठेवताना त्याबरोबर एखादे पांढऱ्या कापडात गुंडाळलेले नाणे किंवा सुपारी ठेवल्यास ती वस्तू धनलक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते. धण्यांचा सुवास, त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म आणि त्यांचं धार्मिक मूल्य या सगळ्यांचा परिणाम एकत्रितपणे घरात एका शांत, ऊर्जायुक्त आणि संपन्न वातावरणाच्या निर्मितीत होतो. त्यामुळे ज्यांना घरात सकारात्मकता टिकवून ठेवायची असेल, त्यांनी फक्त पूजेसाठीच नाही, तर दैनंदिन जीवनातही धण्यांचा योग्य वापर करावा. 8. धनप्राप्तीचा संकेत. धनप्राप्ती ही प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाची गरज आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गांनी त्याचा शोध घेतो. काही लोक मेहनतीच्या जोरावर पैसे मिळवतात, काही गुंतवणुकीच्या, तर काही उपायांच्या आधारे. पौर्णिमेच्या दिवशी, विशेषतः चैत्र पौर्णिमेला धणे फेकण्याचा उपाय हा धनप्राप्तीचा सूक्ष्म संकेत मानला जातो. धणे ही बीजे आहेत, म्हणजेच उत्पत्ती आणि वाढीचे प्रतीक. त्यामुळे ते एक प्रकारे आर्थिक वाढ आणि प्रगती यांचा सूचक बनतात. ही कृती करताना श्रद्धेने मनात म्हणायचं, माझ्या जीवनात नवा आर्थिक मार्ग खुलेल आणि भरभराट होईल. धनप्राप्तीचा मार्ग हा केवळ बाहेरून मिळणाऱ्या संधींवर अवलंबून नसतो, तर आपल्या अंतर्मनाच्या विश्वासावरही अवलंबून असतो. जर मनात सातत्याने मी गरीब आहे, माझं काही होणार नाही अशा नकारात्मक भावना असतील, तर संधी आल्या तरी त्या गमावल्या जातात. पण जर पौर्णिमेच्या रात्री मनोमन नकारात्मकता दूर करत धणे फेकताना मी समृद्ध आहे असं म्हणाल, तर ती भावना तुम्हाला खऱ्या अर्थाने संधी ओळखण्यास आणि त्याचा उपयोग करण्यास मदत करते. या क्रियेचा उद्देश तुमच्या धनकेंद्रित मानसिकतेला जागृत करणे आहे. धनप्राप्तीचा संकेत म्हणजे नशिबाची वाट पाहणे नव्हे, तर त्यासाठी स्वतःला तयार ठेवणे. धणे फेकणे ही कृती म्हणजे तुमच्या अंतर्मनात आता काहीतरी सकारात्मक घडणार हा विचार रुजवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा मन निर्धार करते, श्रद्धा असते आणि कृती घडते, तेव्हाच परिणाम मिळतो. म्हणूनच धणे फेकण्यासोबतच मनोभावे दान करणे, चांगली कृती करणे, मेहनत करणे याही गोष्टी समांतर चालवाव्या लागतात. असा समतोल विचारच खऱ्या अर्थाने धनप्राप्तीचा मार्ग दाखवतो. 9. धार्मिक आणि मानसिक संतुलन. धार्मिकता आणि मानसिक संतुलन हे परस्पर पूरक घटक आहेत. केवळ धार्मिक विधी केल्याने मानसिक शांतता येईलच असं नाही, आणि केवळ ध्यानधारणा करूनही संपूर्ण समाधान मिळेलच असंही नाही. पण जर एखादा धार्मिक उपाय श्रद्धेने आणि शांत चित्ताने केला, तर तो मन आणि आत्मा दोघांवरही परिणाम करत असतो. पौर्णिमेच्या रात्री धणे फेकण्याची क्रिया किंवा त्यांना घरात ठेवण्याची प्रक्रिया ही या दोघांचा संतुलित संगम आहे. ही कृती करताना मनावर कोणतीही भीती, संदेह, लोभ किंवा घाई नसावी. मानसिक संतुलन मिळवण्यासाठी हातात धणे आणि मनात शांती हाच मूलमंत्र आहे. जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी शांत बसून हे उपाय करतो, तेव्हा आपल्या मनातील चिंतांचे एकप्रकारे विसर्जन होतं. हा एक ध्यानात्मक अनुभव ठरतो. यामुळे आपल्या मनाची लय समतोल होते आणि बरेच वेळा आपण आपल्यालाच विचारतो, माझ्या खऱ्या गरजा काय आहेत, अशा प्रश्नातूनच समाधानाचा मार्ग सापडतो.
अशा वेळी मन आर्थिक गरजांबरोबरच आत्मिक गरजांकडेही वळतं आणि आप पूर्ण व्यक्तिमत्व म्हणून प्रगल्भ होत जातो. ध्येय ही एक लहानशी वस्तू आहे, पण तिचा उपयोग तुमच्या मानसिक शांतीसाठी मोठा प्रभाव टाकू शकतो. अनेक वेळा आपण अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील सीमारेषा विसरतो. पण जर उपाय मागील तत्व समजून मनपूर्वक आणि संयमाने केला तर त्यातून मिळणारं समाधान हे कोणत्याही महागड्या उपचारांपेक्षा मोठं ठरू शकतं. हा उपाय मन आणि श्रद्धेच्या संतुलनाने केल्यास तो केवळ आर्थिक समस्यांवर उपाय न राहता एक आत्मिक उपचार सुद्धा बनतो. 10. उपाय करताना घ्यावयाची काळजी. कोणताही उपाय करताना त्यामागची नीती, पवित्रता आणि मनःस्थिती खूप महत्त्वाची असते. ध्येय फेकण्याचा उपाय करताना सर्वप्रथम स्वच्छतेची काळजी घ्या. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. शरीर आणि मन शुद्ध असावं. उपाय करताना चिडचिड, घाईगडबड किंवा दुर्लक्ष असू नये. तुमचं संपूर्ण लक्ष त्या कृतीवर आणि मनातल्या प्रार्थनेवर असावं. उपाय करताना इतरांवर टीका किंवा तक्रार करत बसण्यापेक्षा शांत, सुसंस्कृत आणि नम्र मनाने कृती करणं योग्य ठरतं. तुमचं ध्येय फेकण्याचं स्थान स्वच्छ आणि सुरक्षित असावं. जर वाहती नदी नसेल तर घराजवळील झाड, विशेषतः पिंपळ किंवा वड यांच्या मुळाशी हे ध्येय ठेवावं. ध्येय फेकल्यानंतर ते परत उचलू नये कारण तो त्यागाचा संकेत असतो. तिथे प्रार्थना करून 3 वेळा श्री लक्ष्म्यै नमः असा जप करता येईल. त्यानंतर त्या ठिकाणाहून निघताना मागे वळून पाहू नये, जेणेकरून त्या नकारात्मक ऊर्जेचा परत संबंधन येईल. हा एक मानसिक सुटकेचा अनुभव असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपाय करताना लोभ, भीती किंवा अहंकाराच्या भावनेने प्रेरित होऊ नये. खरे श्रद्धेचे उपाय हे आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक असावेत. तुम्ही तो उपाय करत असताना माझ्या फायद्यासाठी नव्हे तर माझ्या आणि इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना केलीत तर त्याचा परिणाम अधिक व्यापक आणि सकारात्मक होतो. म्हणूनच उपाय करताना मनात नम्रता, श्रद्धा आणि विश्वास या 3 गोष्टी असणं अनिवार्य आहे. हेच कोणत्याही उपायाचे खरे गमक आहे. जर तुम्हाला शुभ परिणाम मिळवायचे असतील तर हा उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.